शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय सगळ्याच द्राक्ष विभागामध्ये रिकट करून एक साधारणतः 15-20 दिवस 1 महिना झालेला आहे. फुटी चांगल्या प्रकारे बाहेर आलेल्या आहे. मग आपल्याला पुढच्या 15 दिवसात 15-20 मार्च पर्यंत पंजापर्यंत शेंडा कसा न्यायचा, त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, फवारणीचं नियोजन कोणतं असेल की जेणेकरून आपल्याला जसं आपण खरड छाटणीमध्ये एप्रिल छाटणी म्हणतो त्यावेळेस आपला ओलांडा तयार झाला पाहिजे आणि त्याच दरम्यान आपल्याला मिळणारा जो सूर्यप्रकाश आहे त्या सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊन खोडाची जाडी असेल त्याचप्रमाणे काडीची मॅच्युरिटी असेल जेणेकरून पहिल्या वर्षी माल आपल्याला त्या ठिकाणी कसा मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. विनायक साहेबराव धनकर, राहणार बरीर बुद्रुक, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8600009164. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? तीन एक वर्षापासून. कोणत्या कोणत्या पिकात मार्गदर्शन घेतलं होतं? टोमॅटो मध्ये घेतलं. आणि आता तुम्ही रिकट पासून जे मार्गदर्शन घेतलं डॉक्टर किसानचं एकंदरीत काय वाटलं? नाही भरपूर म्हणजे रिकटच्या आधी ना प्लॉट असणे का अनइवन होता, कमी जास्त ग्रोथ होती. आता जेव्हापासून रिकट केला तसे कन्सल्टन्सी चालू केली तेव्हापासून सगळे झाडे एकसारखे वरती गेले. स्प्राउटिंग चांगली निघाली, सगळं एकदम व्यवस्थित आहे. स्प्राउटिंग पण चांगली झाली आणि आलेलं वेळापत्रक जे आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, फवारणीचं नियोजन ते फॉलो केल्यामुळे चांगला रिझल्ट दिला. नक्कीच फायदा झाला ना? नक्कीच फायदा झाला. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? नक्कीच डॉक्टर किसान यांचा जर तुम्ही सगळा शेड्यूल जर फॉलो केला तर मग प्लॉट 100% रिझल्ट देईल. चांगलं आहे. काय टोमॅटो मध्ये काय अनुभव आला? टोमॅटो प्लॉट जास्त दिवस टिकतो, फळ साईज टिकून राहते, शेवटपर्यंत कमी होत नाही शेवटपर्यंत. परत टोमॅटो झाड आहेत, झाडाची ग्रोथ नाही का, झाड शेवटपर्यंत रोगाला बळी पडत नाही, सगळं एकदम ठीकठाक राहत असतं. मग त्यामुळेच तुम्ही द्राक्षाकडे पण वळाले डॉक्टर किसानकडे, बरोबर ना? तर मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषय त्यांनी सांगितलं की त्यांचं मनोगत आपण जाणून घेतलं की टोमॅटोमध्ये 3 वर्ष सातत्याने मार्गदर्शन घेतलं, झाडाची ग्रोथ चांगली राहते, शेवटपर्यंत फळ चांगलं राहतं, झाड निरोगी राहतं. आणि त्याच अनुषंगाने ग्राफ्टिंग नंतर 1 महिना पावसात पाण्यात असलेला प्लॉट डॉक्टर किसानकडे रिकट केल्यापासून दिल्यानंतर दादांनी सांगितलं की एकसारखं स्प्राउटिंग मिळालं, चांगल्या फुटी मिळत आहेत आणि पुढच्या 15 दिवसात आपल्याला हा जो शेंडा आहे हा आपल्याला वरती इथपर्यंत न्यायचा आहे, पंजापर्यंत. आता आपण इथं स्ट्रक्चर जे आहे ते मंडपचं स्ट्रक्चर आहे. इथं तारा ओढलेल्या नाहीत, लवकर तारा ओढून घ्या, कारण इथं जेव्हा तुम्ही बांधायला सुरुवात कराल 2 शूट आपण 1 शूटला इथं थांबवलंय. हा शूट वरती नेताना या मधल्या ज्या बगल फुट आहे ते ठेवायचे आहे आणि वरती नेत आपल्याला साधारणतः आपण इथं तार 5.5-6 फुटावर वाढणार आहे. त्याच्या खाली एक 4-5 इंच पंजा मारायचा आहे आणि आपल्याला एक सिंगल ओलांडा यावर्षी बनवायचा आहे. तो लवकरात लवकर आपल्याला कसा बनवता येईल त्यासाठी या स्टेजेसला जे प्लॉट असतील तिथं तुम्हाला 4-4 दिवसाने 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन द्यायचे, जेणेकरून 15-20 दिवसामध्ये ओलांडा तयार झाला पाहिजे. त्यातलं पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन या स्टेजला ज्यावेळेस तुम्ही एक शेंडा पिंचिंग करताय, एक वरती न्यायला सुरुवात करतात, तिथं तुम्हाला द्यायचं एकरी ड्रिंचिंग करायचंय, ड्रिप मधून द्यायचं नाही, हलगर्जीपणा करायचा नाही. 2 मजुरांचा खर्च वाढला तर चालेल. तिथं तुम्हाला या झाडाला शेजारी ड्रिपर आहे तुमचं, तिथं अर्धा लिटर पाणी गेलं पाहिजे. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत 4 किलो मास्टर वेल ॲग्रोचं मास्टर 20-20-20 ही ग्रेड तुम्हाला द्यायची. त्यानंतर 4 दिवस जाऊ द्या, परत एकदा 4 दिवसाने पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी धनकीर्तीचं 500 ग्रॅम रेडिक्स आणि 4 किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन. परत 4 दिवस जाऊ द्या, 4 दिवसानंतर तुम्हाला द्यायचं आहे डॉक्टर किसान स्लरी, जी मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितली. एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट, 4 किलो गूळ हे एकत्र रात्रभर भिजून हे ड्रिप मधून सोडलं तरी चालेल. हे 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुम्ही केले तर 100% तुमचा बाग 15-20 दिवसामध्ये ओलांड्यापर्यंत जाऊन ओलांडा फिरल्याशिवाय राहणार नाही. आता हे 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन दिले म्हणजे अशी बाग होईल, हा डोक्यातून गैरसमज काढून टाका. तिथं त्या 15 दिवसामध्ये 4-4 दिवसाचे जे 12-13 दिवसाचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे तिथं तुम्हाला 2-2 दिवसाला 2 कीटकनाशकाच्या फवारण्या, कारण थ्रिप्सचा अटॅक वाढत्या तापमानामध्ये तुमच्याकडे जास्त प्रमाणात येऊ शकतो. तिथं तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची. पानं देखील बुरशीनाशकचा परत स्प्रे 15 दिवस घ्यायची गरज येणार नाही, अशा त्या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे. 200 लिटर पाण्याला सिजंटाचं ओरिंडिस अल्ट्रा 200 लिटरला 200 मिली,
काही तुम्हाला सांगतील 240 घ्या, मी सांगतो 200 ml घ्या. ओरंडीस अल्ट्रा 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली हा एक स्प्रे. तुम्हाला सुरुवातीला 100 लिटर पाणी लागेल. अशा कंडिशनला हात पंपाने तुम्ही पाठीवरच्या पंपाने फवारणी करणार आहे. परत एकदा तुम्हाला ते 100 लिटर पाणी लागेल. एक 8-10 दिवसांनी परत तो स्प्रे रिपीट करू शकतात. आता ओरंडीस अल्ट्रा सिमोडिसचा स्प्रे झाला, त्यानंतर 2 ते 3 दिवस गॅप जाऊ द्या. 2-3 दिवसांनी सुपर कॉन्फिडर 150 मिली M45 400 ग्रॅम हा स्प्रे घ्या. परत 3 दिवस जाऊ द्या. 3 दिवसानंतर पानाची फोटोसिन्सिटी पानांच्या रनिंद्रियाची उघडझाप, लिप इंडेक्स एरिया ज्याला आपण म्हणतो, पानाचा घेरा चांगला मोठा झाला पाहिजे, अन्न निर्मिती चांगली झाली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची. एक सीविड चांगलं घ्यायचंय. डायरेक्टर 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्या ठिकाणी मायक्रोन्यूटन वापरत असताना तुम्हाला कॉम्बिफर्ट 100 ग्रॅम असा एक स्प्रे करायचा. परत 2-3 दिवस जाऊ द्या. परत रिपीट ओरंडीस अल्ट्रा सिमोडिसचा स्प्रे घ्या. या 4 फवारण्या आणि 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुम्ही केले तर 100% 15 ते 20 जास्तीत जास्त 25 दिवसामध्ये तुमचा ओलांडा या स्टेज पासून तयार झालेला तुम्हाला त्या ठिकाणी कुठलंही म्हणजे तिथं जर याच्यामध्ये तुम्ही कुठंही काही कॉम्प्रोमाइज केलं नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी चांगला ओलांडा तयार होईल. आणि ओलांडा तयार झाल्यानंतर निघालेल्या बगलफुटी कितव्या पानावर आपल्याला सपकेन करायचं आणि ते सपकेन केल्यानंतर सपकेनच्या पुढे किती पानावर शेंडा स्टॉप करायचा आणि त्यासाठी कोणत्या संजीवकांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी घड निर्मितीसाठी आणि घडाचं पालन पोषण करण्यासाठी ते वेगवेगळे व्हिडिओ मी पुढच्या काही दिवसात तुमच्यासाठी देईल. आजचा रिकटचा व्हिडिओ तुम्हाला पहिल्या फुटी मिळाल्यानंतर पुढच्या 20 दिवसामध्ये ओलांड्याचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. तो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो इतरांनाही लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.